छत्रपती संभाजीनगर शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे। शहरातील छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी एका अवैध कत्तलखान्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 21 जिवंत गोवंशाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले। या कारवाईमुळे अवैध कत्तल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधील कासंबरी दर्गा भागातील कचरा डेपोच्या पाठीमागे असलेल्या एका गोडाऊनमध्ये हा काळा बाजार सुरू होता। गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत कत्तलीसाठी डांबून ठेवलेले 21 जिवंत गोवंश पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढत त्या घटनास्थळावरून 510 किलो मांस, एक लोडिंग रिक्षा आणि 3 मोटरसायकलसह एकूण 14,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर या प्रकरणी पोलिसांनी मनोज केशव भालेराव याला जागीच बेड्या ठोकल्यात। मात्र पोलिसांची चाहूल लागताच मुन्नवर कुरेशी, सैफ कुरेशी, अक्रम आणि इब्राहिम कुरेशी 4 मुख्य आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि PSI दिनेश बन यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई पूर्ण केली।